श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीचं खमंग आणि रुचकर फोडणीच्या वरणाची रेसिपी शेअर करणार आहे. तर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला नेहमीचं तेच ते फोडणीचं वरण खाऊन कंटाळा येतो. मग कधीतरी घरात भाजीलाही काही नसतं. अशा वेळेस तुम्ही ट्राय करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद, थोडीशी दालचिनी, 2 ग्लास पाणी, त्यानंतर कट केलेले टोमॅटो आणि थोडेसे तेल. तेलामुळे आपली डाळ मऊसूद होते. डाळ आपण गॅस चालू करून गरम व्हायला ठेवू. 2 शिट्ट्या काढून घेऊ. डाळ शिजते तोपर्यंत आपण फोडणीचं सामान करू. फोडणीच्या सामानासाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, थोडीशी कोथिंबीर बारीक ठेचून घ्यायचं. त्यानंतर आपली डाळ मऊसूद छान शिजलेली आहे. त्यानंतर आपण डाळीला एकजीव करून घेऊ. एका कढईमध्ये 2 पळी तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, हे दोन्ही चांगलं तडतडलं की आपण लसूण ठेचून घेतलेला टाकायचा. त्यानंतर लसूण छान लालपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर आपलं घरगुती काळं तिखट, काश्मीरी मिरची, हळद, धनेपूड, त्यानंतर आपण घोटून घेतलेली त्यामध्ये डाळ ही टाकू. डाळ चांगली हलवून घेऊ. त्यानंतर चवीपुरतं मीठ, छान असं उकळून घेऊ. उकळून झाल्यानंतर कोथिंबीर क्रश केलेली. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं वरण तयार आहे. खूप छान लागतं भातासोबत, चपातीसोबत, त्यासोबत तूप असेल तर अतिउत्तम.